मी फायनली आज आपला गौरी विसर्जनचा गणपती बाप्पाचा सोहळा आहे आणि आज विसर्जन होणार आहे बाप्पाचं. आपल्या 5 दिवसानंतर जो विसर्जन होतो आज यंदा 1 दिवस जास्त होता. तर मित्रांनो आम्ही सगळे वाडीतली मुलं बाप्पाच्या विसर्जनाची इथे आधी साफसफाई करायला आलेलो आहोत. साफसफाई जोरात चालू आहे आणि इकडे आमचे वरिष्ठ आमच्यापेक्षा वयाने जास्त माणसं आहेत. चिंदाणी आणि डिके इकडे नेकर आहे, गणेश नेकर. इकडे वामनची कंपनी आहे, इकडे नेकर आहे, तिकडे परत चिंदाणी कंपनी आहे, सगळे काम करत आहेत. इकडे पोरं दगड वगैरे काढण्याचं काम चालू आहे आणि अशा रीतीने इकडे काम जोरात चालू आहे. अरे हा कचरा वगैरे इथून आपले गणपती येतात. जी पोरं आली सगळी पर्यात आली, तिकडे नदीवर आली आहेत गौतमी नदीजवळ अंघोळ करायला. हे बघा इकडे मनू आहे, दादू आहे आणि इकडे सार्थक आहे. तसं सगळी पोरं आहेत, इकडे पण आहे, तिकडे पण आहे. तर मित्रांनो फायनली मी आमच्या कोंडीजवळ आलो आहे आणि कोंडीच्या इथं पहिल्यांदा मित्रांनो आम्ही इकडे आंघोळ करायला येतो. आणि हा बघा सुंदर असा हा धबधबा आहे. आमच्या घराजवळच 2 मिनिटाच्या अंतरावर हा धबधबा आहे मित्रांनो. हा बघा आवाज येत नाही म्हणून जरा मोठ्यानं बोलतोय. हा बघा इकडे आणि हा इकडे ब्रिज आहे. मंडळी आज आपल्या बाप्पाचं विसर्जन सोहळा आणि आज गौरी विसर्जनच्या निमित्ताने आज आपले बाप्पा विसर्जन. बाप्पाच्या विसर्जनाला आम्ही पर्याजवळ आलो आहे आणि यंदा पाऊस खूप पडतोय आणि पावसाळा अजून थांबला नाही. आणि या पावसाळ्याच्यामध्ये पण आम्ही बाप्पाला घेऊन आलो. खाली भरती आहे तेव्हा एवढी आमच्या वाडीची सगळे गणपतीचा 8 गणपती आहेत. 8 गणपती आणि
Ayo.